नमस्कार मंडळी, राम राम. आज निघालोय जुन्या हॉटेलवरनं नव्या हॉटेलवर, फर्स्ट ब्रँचवरनं सेकंड ब्रँचवर. आज थोडा वेळ झालाय. आज वेळ थोडा म्हणजे भरपूर झालाय, कारण इकडे थांबलो बऱ्यापैकी. आज बुधवार, शेट पण यायला लागलेत आमच्या बरोबर. हॉटेलवर पोचल्यानंतर मटण आलं होतं. मटण धुवून मग मॅरिनेट करायला घेतलं. मॅरिनेटमध्ये हळद वगैरे नंतर टाकून घेतली मस्तपैकी. ते झाल्यानंतर आपण मीठ वगैरे टाकलं, आलं लसूण पेस्ट घेतली, पूर्ण टाकून झाल्यानंतर मस्तपैकी मिक्स करून घेतलं आणि थोड्या वेळासाठी ठेवलं. पातेलं वगैरे गरम झाल्यानंतर तेल टाकून घेतलं. तेल गरम वगैरे करून घेतल्यानंतर त्यामध्ये मटण वगैरे टाकून घेतलं. कसं आहे माहिती आहे का, ग्राहकांना क्वालिटी दिलं पाहिजे, तरच आपला धंदा व्यवस्थित चालतो आणि टिकून राहतो. मस्तपैकी तेल गरम वगैरे झाल्यानंतर मटण वगैरे हलवून वगैरे घेतलं आणि कशी वाफ निघते ते बघा. आता मटण आचमंद ठेवली, कारण चव द्यायला वेळ लागतो आणि नाव कमवायला पण वेळ लागतो. आतमध्ये मटण शिजवस्तोवर सिलेंडरची गाडी आली. पोरं पाणी बाहेर मारत होते, त्यांनी पण लगेच गाडी धुवायला घेतली. हे सगळं उरकूस संध्याकाळ झाली, देवपूजेची टायमिंग, आपलं देवाबत्ती करायचा वेळ झाली. त्यानंतर मग धूप वगैरे लावून सगळ्या हॉटेलमध्ये फिरवून घेतली. काय पॉझिटिव्ह म्हणजे वासाने वगैरे मस्त वगैरे वाटतं. पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं या धूपमुळे. आपण खडा धूप वापरतो. आपले बाहेरच्या आवरावरे होस्तर वस्तादने रस्सा बनवला. कसा दिसतोय बघा रस्सा, एकदम चालूच आहे बनवायचा, उकळी फुटायची. नमस्कार मित्रांनो, मालक कोणा चुकाच नाही. कसा आहे मालकीन बाई भाकरी करतात, एकदम कडक कडक. रात्रीच्या 12 वाजले. उद्या उपास आहे. 5 मिनिट राहिलेत 12ला. 5 मिनिटं जेवण करत करत भाकऱ्या चालू आहेत. आत्ता वाजलेत रात्रीच्या 1:30. हॉटेल बंद केलेलं आहे. आत्ता निघालोय अक्कलकोटला.